आता आधी तर ही कॉन्सेप्ट क्लिअर करावी लागेल की रजगुण ब्रह्मा आहेत, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. यासाठी थोडीशी हिंट देतो. श्री शिवपुराणाची गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. श्री शिवपुराण सचित्र, मोठा टाईप, केवळ हिंदी. हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. याचे अनुवादक आहेत हनुमान प्रसाद पोद्दार आणि गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. यांच्या 110व्या पानावर तुम्हाला दाखवतो, थोडीशी हिंट देतो. ही रुद्र संहिता, संक्षिप्त शिवपुराण, पान 110. इथे बघा, हा 9वा अध्याय समाप्त होतो त्याच्या लास्टमध्ये, शेवटी. अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू तसेच रुद्र या 3 देवतांमध्ये गुण आहेत, परंतु शिव गुणातीत मानले गेले आहेत. आता ब्रह्मा, विष्णू, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण हा महेश, हे तिन्ही देवतांमधील गुण आहेत, परंतु शिव गुणातीत मानले गेलेत. ते त्यांचे पिता आहेत, ते यांच्यापेक्षा वेगळे आहेत. ते ब्रह्मा, विष्णू, महेशपेक्षा वेगळे असतात. यातून सिद्ध झाले की रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी यांच्यात तर गुण आहेत, परंतु तो यांच्यापेक्षा वेगळा आहे. हाच एक या गीतेच्या अध्याय नंबर 7च्या श्लोक 12 मध्ये म्हणत आहे की मी यांच्यात नाही आणि ते माझ्यात नाहीत. आता दाखवतो मार्कंडेय पुराण. मार्कंडेय पुराणात एकदम क्लिअर कॉन्सेप्ट आहे की याच 3 देवता आहेत आणि हेच 3 गुण आहेत. हे बघा, मार्कंडेय पुराण सचित्र, मोठा टाईप, केवळ हिंदी. आणि हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित. प्रकाशक आणि मुद्रक गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कलकत्ता संस्थान. याच्या 123 पानावर. हे 122-23 पानावर येऊया. 122 वर आपण गेलो आहोत जरा. मार्कंडेयजी म्हणाले, हे मार्कंडेयजी बोलत आहेत मुने. आता इथे येऊया 123 पानावर, एकदम समोर इथे. अशा प्रकारे स्वयंभू परमात्म्याच्या 3 अवस्था आहेत. रजोगुण प्रधान ब्रह्मा, तमोगुण प्रधान रुद्र आणि सत्वगुण प्रधान विश्वपालक विष्णू. हेच 3 देवता आहेत आणि हेच 3 गुण आहेत. तर सिद्ध झाले रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिव. आता तुम्हाला दाखवतो श्रीमद देवी भागवत, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबईहून प्रकाशित, ज्यामध्ये संस्कृत देखील सोबत आहे. श्रीमद देवी भागवत, हे बघा. यातून देखील सिद्ध होईल. भाग 1 हे पहा. श्रीमद देवी भागवत हिंदी टीका सहित. अथ श्रीमद देवी भागवत सभाष टीकम समहात्म्यम, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई 4. आता याच्या 3ऱ्या स्कंधामध्ये येऊ. 3ऱ्या स्कंधामध्ये हे आहे अथ श्रीमद देवी भागवते भाषा टीकायुक्ते तृतीय स्कंधे प्रारंभते. आता आपण याच्या इथे येऊ 11व्या पानावर. देवी भागवत पान 11 आणि हा आहे तृतीय स्कंद, अध्याय 5चा आणि मंत्र नंबर आपण 8 वाचूया. हा 7वा इथे संपला, 8वा सुरू झालाय. हे माता, हे मातृ, जर आमच्यावर तुम्ही सदा दयायुक्त आहात तर आम्हाला कशा प्रकारे तमोगुण प्रदान केला आहे. हे सारे शिवजी बोलत आहेत, शंकर भगवान. ब्रह्मा रजोगुण आणि हरी सत्गुण, सत्वगुण आहा युक्त केले आहेत. कशा प्रकारे युक्त केले आहेत? आता आपण संस्कृत वाचूया. हाच 7वा श्लोक संपला आणि 8वा प्रारंभ होत आहे. यदि दयार्द्रमना, यदि दयार्द्रमना न सदांबिके कथम अहम विहितश्च. का, कसे मला केले आहे, का केले आहे? शंकर भगवान म्हणत आहेत तमोगुण. तर मला तमोगुण का केले? कमलजश्च, कमळातून उत्पन्न होणाऱ्या ब्रह्माजींना रजोगुण संभव. कमलजश्च म्हणजे कमळातून उत्पन्न होणाऱ्या ब्रह्माजींना कसे तुम्ही रजोगुण केलेत.
आणि सुविताः किमु सत्वगुण हरी. कशा प्रकारे तुम्ही विष्णूजींना सत्वगुण केले आहे. इति सिद्धम. रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.